बदलापूर शहराच्या पूर्व आणि पश्चिम विभागाला जोडणाऱ्या गावदेवी परिसरातील पादचारी पुलाचे उद्घाटन वामन म्हात्रे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. तब्बल 2010 सालापासून नागरिकांची मागणी असलेला हा फूट ओव्हर ब्रिज अखेर पूर्णत्वास येऊन नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे केवळ प्रवासाचा वेळ वाचणार नाही, तर विद्यार्थ्यांसह सर्वच नागरिकांचे रेल्वे रूळ ओलांडण्याचे धोकादायक संकटही संपले आहे. 1.5 वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाने या पुलाचे भूमिपूजन केले होते आणि आज या महत्त्वपूर्ण सोयीचा लाभ बदलापूरकरांना मिळाला आहे. लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा ब्रिज एक मोलाचा टप्पा ठरणार आहे. बदलापूरमध्ये रेल्वे प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. 1 नंबर प्लॅटफॉर्म बंद केला असून फक्त होम प्लॅटफॉर्म चालू आहे, ज्यामुळे प्रचंड गर्दी होत आहे. तसेच तिकीट खिडकीही तोडली गेली आहे. या सर्व समस्यांमध्ये गावदेवी परिसरातील पादचारी पुलाचे उद्घाटन एक दिलासादायक काम ठरलं आहे, जे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा देईल. करून जायला खूप वेळ लागायचा आणि रिक्षाला सुद्धा पैसे पे करायला लागायचे. पण आता इथे वामनदादा मुले आपल्याला हा ब्रिज भेटला. धन्यवाद वामनदादा. पूर्व आणि पश्चिमच्या बॅरेज रोड आणि गावदेवी रोडच्या नागरिकांची मागणी होती बऱ्याच दिवसापासून. कारण वयोवृद्ध बायका असतील, शाळेची मुलं वगैरे असतील, ती ट्रॅक पार करून जात होते. म्हणजे ही फार महत्त्वाची गरज होती आणि शहराध्यक्ष वामन म्हात्रे साहेब यांनी फार अगदी लोकप्रिय काम केलेले आहे. त्याबद्दल सर्व बदलापूरकरांपासून त्यांचे धन्यवाद आणि त्यांचे आभार सगळेजण प्रकट करतात. पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पूल आपण या ठिकाणी बघू शकतो. आता आपल्या पाठीमागे आपण बघा, एक गाडी या ठिकाणी उभी असते. कायम सतत अशी गाडी उभी असायची आणि इकडून तिकडे जाताना बरेचसे तरुण, वृद्ध, स्त्रिया यांना हा गाडीतून म्हणजे खालून जाण्यासाठी खूप ते त्रास होत होता आणि अपघात होण्याची दाट शक्यता होती. आणि ही जनतेतल्या मनातला प्रश्न सोडण्याचं काम सतत वामनदादा करत आलेत. त्यांनी हा प्रश्न सतत धसायला लावला आणि आपले तत्कालीन मुख्यमंत्री डॉक्टर एकनाथजी शिंदेसाहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्याकडे त्यांनी सतत पाठपुरावा केला. दादांच्या पाठपुराव्यामुळेच हा ब्रिज आपल्याला या ठिकाणी बांधता आला आणि आज त्याचं आपण उद्घाटन केलेलं आहे. खरोखर दादा, तुम्ही बदलापूरच्या जनतेचे अगदी मनातले प्रश्न सोडत आहेत आणि हेच कारण आहे की जनता आपला हा पायदळी पूल झाल्यामुळे आपल्याला खूप फायदा झाला. कारण रेल्वे पास करून जायला लागत होतं किंवा रिक्षाला डबल टिबल पैसे लागत होते. त्यामुळे खूप खूप छान झालं. अशी छान सुविधा केल्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे. 2010 साली मी या विभागातून निवडून आलो. त्यावेळेस नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला. तेव्हा मी स्वतः रेल्वे कमिटीवर नगराध्यक्ष म्हणून एक सदस्य होतो. तेव्हा इकडच्या विभागातल्या लोकांची मागणी होती की या ठिकाणी एक फुटवेअर ब्रिज हवा. बरेचसे अपघात होऊन लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत. मी त्यांना आज श्रद्धांजली वाहतो आणि आज त्यांच्याच मुलं हा फुटवेअर ब्रिज रेल्वेच्या माध्यमातून आम्ही 1-1.5 वर्षापूर्वी याचं भूमिपूजन केलं होतं. आणि आज मी असेल, जयश्री भोईर असतील, आमचे सर्व नगराध्यक्ष आलो, त्यांनी सतत याचा पाठपुरावा करून हा फुटवेअर ब्रिज आम्ही बांधून आज लोकार्पण सोहळा केलेला आहे. नक्कीच लोकांच्या पहिल्या प्रतिक्रिया तुम्ही घ्यालच की प्रत्येक नागरिक गावदेवीचा असो किंवा रमेशवाडी परिसरातला असो, रमेशवाडीच्या परिसरातल्या लोकांना रिक्षाला जाण्यासाठी 80-80 रुपये खर्च होत होते. आता ते 5,000 रुपयामध्ये रेल्वे स्टेशनला जाऊ शकेल. मोठा आनंद या ओव्हरब्रिजमुळे झालेला आहे आणि नक्कीच त्यांचा टाईमसुद्धा वाचलेला. जे माझे शालेय विद्यार्थी होते, शालेय विद्यार्थ्यांना क्रॉसिंग करून शाळेत जावं लागत होतं. या साईडला भरपूर स्कूल आहेत, तर आता त्या स्कूलमध्ये शालेय विद्यार्थ्यांनासुद्धा जायला त्यांच्या घरच्या आईवडिलांना कुठच्याही प्रकारची टेन्शन राहणार नाही का आपला मुलगा सुरक्षित शाळेत पोचला आहे का नाही, हे प्रत्येक आईवडिलांना त्या शाळेपर्यंत जाईपर्यंत काळजी असायची. आता ती काळजी करण्याची गरज नाही असं मला वाटतं आहे. मी रेल्वे प्रशासनाला धन्यवाद देईन की त्यांनी बरीचशी रेल्वेची कामं चालू होतात, पण ती वर्षानुवर्ष पडत असतात आणि त्यामुळं आज त्यांनी टाईम बॉन्डमध्ये हा फुटवेअर ब्रिज आम्ही नेहमी त्यांच्या रोजच संपर्कात असतो, तो कधी होईल आणि त्यांनी आज पूर्ण करून हा लोकार्पण सोहळ्यासाठी त्यांनी खुला केलेला आहे. खरं तर लोक 30-35 वर्ष झाली, म्हणजे सगळ्या लोकांचा इंटरव्ह्यू तुम्ही घेतलेला होता. 30-35 वर्षापासून लोक फक्त स्वप्न किंवा आशेवर जगत होते. ते आता त्यांचं स्वप्न सत्यात उतरण्यामध्ये शिवसेनेचा हातभार लागलेला आहे आणि खूप लोकांनी आता काम चालू झालं. जसं ब्रिज त्यांना थोडंफार वापरायला मिळाला. खूप लोकांनी येऊन आमचं आभार मानलेत की त्यांची अनेक वर्षाची इच्छा होती ती आज पूर्णत्वाकडे गेली.
माध्यमातून आणि रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून तुम्हाला ब्रिज वापरायला मिळाला आहे तर त्याचा तुम्ही नीट वापर करा. म्हणजे चुकून किंवा काय पण घाण करून त्याचं विद्रुपीकरण करू नका, कारण हे सगळं आता आपल्या हातात आहे पुढे त्याचा सांभाळ करा.